Dear student, today we will solve part first page number 92. The example, first example, doctor has prescribed a lens having a power plus 1.5 diopter. What will be the focal length of the lens? What is the type of the lens and what must be the defect of the vision? सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की डॉक्टर जे आहेत तर त्या डॉक्टरनं त्या ठिकाणी असणारे काही लेन्स जे आहेत की ज्या लेन्सची त्या ठिकाणी साधारण असणारे पॉवर जे आहे तर ती पॉवर त्या ठिकाणी आपल्याला 1.5 डायप्टर दिलेले आणि व्हॉट विल बी द फोकल लेंथ ऑफ द लेन्स. मग तो असणारा जो काही लेन्स जो आहे तर त्या लेन्सचं नाभी अंतर त्या ठिकाणी काय असेल आणि व्हॉट इज द टाईप ऑफ द लेन्स म्हणजे तो असणारा तो काही भिंग जो आहे तर तो भिंग त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा असेल आणि व्हॉट मस्ट बी द डिफेक्ट ऑफ द विजन. तो दृष्टीदोष जो आहे तर तो दृष्टीदोष त्या ठिकाणी कोणता आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचंय. काय काय दिलेलं आपल्याला आन्सरमध्ये गिव्हन मध्ये पहिलं आपल्याला दिलेलं की पॉवर ऑफ द लेन्स म्हणजे तो असणारा काही भिंग जो आहे तर त्या भिंगाची असणारी काही शक्ती जी आहे पॉवर जी आहे तर ती पॉवर आपल्याला दिलेली की आपण त्या ठिकाणी पॉवर पी ने दाखवतो तर ते किती दिलेलं आपल्याला प्लस 1.5 डायप्टर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय की फोकल लेंथ त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची. फोकल लेंथ नाभी अंतर ते आपण एफ ने दाखवतो हे मात्र काय करायचं आपल्याला तर त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. आता फोकल लेंथ ऑफ द लेन्स काय सांगते मी की फोकल लेंथ ऑफ द लेन्स त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे तर एफ इज इक्वल टू 1/p म्हणजे एफ बरोबर 1/पॉवर म्हणजे शक्ती. तर सर्वसाधारणपणे आता की 1/p पी किती दिलेलं आपल्याला 1.5 म्हणजे मी लिहितो 1.5 हेच मी असं लिहितो पुन्हा. त्याच्यामधला असणारे काही डेसिमल पॉईंट जो आहे तर तो डेसिमल पॉईंट त्या ठिकाणी काढतो 15/10. हेच आपल्याला 10 जे आहे तर ते कुठे जातील अंशस्थानी जातील जी 10/15. आता याला भाग द्या ही 15ने काही 10ला भाग जात नाही म्हणून 0 आपण त्या ठिकाणी घेतला. पुढे 100 झाले 15/90 100 मधून 90 गेले 10 राहिले पुन्हा 1 0 घेतला 100 झाले पुन्हा 15/90 पुन्हा 100 मधून 90 गेले 10 राहिले पुन्हा त्याच्यावर 1 0 घेतला 100 झाले पुन्हा 15/90 म्हणजे अशा 3 डेसिमल पर्यंत आपण त्या ठिकाणी काय करू शकतो भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी म्हणजे सर्वसाधारणपणे अप्रॉक्सिमेटली हेच आपण किती देऊ शकतो की 0.67 2 डेसिमल पर्यंत आपल्याला घ्यायचे. ही जी काही संख्या जी आहे तर ती त्या ठिकाणी 5 पेक्षा मोठी आहे म्हणून मी मागचे काय करतो 67 त्या ठिकाणी करतो. म्हणजे इथे आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल पहा की ज्या पॉवर इज पॉझिटिव्ह या ठिकाणी असणारी काही पॉवर जी आहे तर ती पॉवर आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह दिली म्हणजे याचा अर्थ हे काय दाखवताना दिसतंय की धिस शोज दॅट. आता काय दाखवतोय दिस शोज दॅट द लेन्स इज कॉन्व्हेक्स. दिस शोज दॅट द लेन्स इज कॉन्व्हेक्स म्हणजे पॉझिटिव्ह पॉवर आहे याचा अर्थ तो असणारा काही भिंग जो आहे तर तो भिंग कोणता असला पाहिजे बहिर्वक्र त्या ठिकाणी भिंग असला पाहिजे. मग आता बहिर्वक्र भिंग जर असेल तर तो कशासाठी वापरतो आपल्याला माहिती द डिफेक्ट ऑफ द व्हिजन इज फार साइड. पुढे आपल्याला सांगता येईल द डिफेक्ट ऑफ द व्हिजन इज फार साइडनेस and it is also called as the hypermetropia. हा तो काही भिंग जो आहे तर त्या भिंगाची पॉवर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो असताना जो काही भिंग जो आहे तो त्या ठिकाणी कॉन्व्हेक्स म्हणजे त्या ठिकाणी बहिर्वक्र आहे
आणि हा बहिर्वक्रभिंग आपल्याला माहिती कशासाठी वापरला जातो, तर डिफेक्ट ऑफ फार साईटनेस म्हणजे दूरदृष्टिता किंवा त्याला त्या ठिकाणी हायपरमेट्रोपियासाठी त्या ठिकाणी वापरला. म्हणजे अशा पद्धतीने आपला असणार जो काही पहिला क्वेश्चन जे आहे तर त्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे तर ते आन्सर आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. त्याच्यानंतरचा असणार जो काही नेक्स्ट क्वेश्चन, तर तो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन फळ्यावर मी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. त्या नेक्स्ट क्वेश्चनचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचारता येईल. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे की 5 सेंटीमीटर हाय ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट ए डिस्टन्स ऑफ 20 सेंटीमीटर फ्रॉम ए कन्व्हर्जिंग लेन्स ऑफ द फोकल लेंथ ऑफ 10 सेंटीमीटर. डिटरमाइन द पोझिशन, साईज अँड टाईप ऑफ द इमेज. आता याच्यामध्ये काय काय दिले तर ते आपल्याला लक्षात घ्यायचं की सर्वसाधारणपणे जो काही लेन्स आपल्याला दिलेला आहे तो त्या ठिकाणी कन्व्हर्जिंग आहे, म्हणजे रेज जे आहे तर ते रेज काय करता दिसतो, एकत्र त्या ठिकाणी करता दिसतो. आणि म्हणून आम्ही काय लिहितोय की आन्सरमध्ये की कन्व्हर्जिंग लेन्स आहे, कन्व्हर्जिंग लेन्स त्या ठिकाणी आपल्याला दिले. जी सर्वसाधारणपणे हा जो काही असणारा जो काही भिंग जो आहे तर तो भिंग त्या ठिकाणी कन्व्हर्जिंग आहे. त्याच्यानंतर त्याची असणारी जी काही फोकल लेंथ आहे तर ती फोकल लेंथ आपल्याला दिलेली आहे की फोकल लेंथ 10 सेंटीमीटर केली तर बघा फोकल लेंथ जे नाभी अंतर ते आपण एफने त्या ठिकाणी दाखवतो तर ते किती दिलेलं आपल्याला 10 सेंटीमीटर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सर्वसाधारणपणे ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेला आहे. तो असताना जो काही पदार्थ जो आहे तो पदार्थ काय केलेला आहे, प्लेस्ड ॲट द डिस्टन्स ऑफ द 20 सेंटीमीटर. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी ऑब्जेक्ट डिस्टन्स आपल्याला दिलेली पहा, ऑब्जेक्ट डिस्टन्स, ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण त्या ठिकाणी येऊन दाखवतो तर ती किती सांगितलं आपल्याला 25 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर. परंतु मी या ठिकाणी ते निगेटिव्ह घेणार आहे. आता का निगेटिव्ह घेणार आहे तर आपण कार्टेशियन साइन चिन्ह संकेत त्या ठिकाणी शिकलोय की पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकावर पान नंबर 84 वर त्या ठिकाणी पहा काय रूल दिलेला आहे की डिस्टन्सेस ऑन द लेफ्ट ऑफ द ओरिजिन आर टेकन ॲज निगेटिव्ह. अजून काय ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट काय असणार आहे, जे काही ओरिजिन जे आहे भिंगाचं तर त्या भिंगाच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि म्हणून डिस्टन्सेस फ्रॉम द लेफ्ट ऑफ द ओरिजिन आर टेकन टू बी निगेटिव्ह अँड देअरफॉर इट इज आय हॅव टेकन द ऑब्जेक्ट डिस्टन्स ॲज -25 सेंटीमीटर. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाची हाईट त्या ठिकाणी दिलेली, म्हणजे हाईट ऑफ द ऑब्जेक्ट आपल्याला दिलेली पहा. पुढे हाईट ऑफ द ऑब्जेक्ट काय दिलेले, हाईट ऑफ द ऑब्जेक्ट आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. आता जी काय हाईट ऑफ द ऑब्जेक्ट जी आहे तर ती आपण H1 ने त्या ठिकाणी दाखवू, H1. तर ती हाईट ऑफ द ऑब्जेक्ट जी आहे तर ती हाईट ऑफ द ऑब्जेक्ट किती दिलेली आपल्याला 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी दिलेली, 5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं सांगितलं की इमेज डिस्टन्स, म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला इमेज डिस्टन्स जे आहे तर ते इमेज डिस्टन्स त्या ठिकाणी काढावं लागेल. म्हणून मी त्या ठिकाणी पुढे म्हणतोय की इमेज डिस्टन्स. तर इमेज डिस्टन्स जे आहे तर ते आपण व्ही ने त्या ठिकाणी दाखवतो. इथे लक्षात, इमेज डिस्टन्स जे आहे तर ते व्ही ने दाखवतो तर ते आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायचे. त्याच्यानंतर हाईट ऑफ द इमेज त्या ठिकाणी आपल्याला काढावे लागेल की हाईट ऑफ द इमेज. हाईट ऑफ द इमेज जी आहे तर ती H, आपण H वापरलेले तर या ठिकाणी मी H2 म्हणतो तर ती H2 ने त्या ठिकाणी काढतो. मग आता आपल्याला लेन्स फॉर्म्युला त्या ठिकाणी माहिती. आता लेन्स फॉर्म्युला काय आहे की सर्वसाधारणपणे 1/F इज इक्वल टू 1/V प्लस 1/U असा त्या ठिकाणी लेन्स फॉर्म्युला. मग आपल्याला काय करायचे, व्हीची किंमत त्या ठिकाणी काढायची आणि म्हणून मी काय करतोय याचं या ठिकाणी ट्रान्सफर करतोय या बाजूला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 1/V इज इक्वल टू 1/F हा इकडे नेला तर मायनस झाला, -1/U असा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी येते. आता पुढे तर याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही किमती ज्या आहेत तर त्या किमती आपल्याला या ठिकाणी टाकायच्या की 1/V इज इक्वल टू 1/F. F ची किंमत आपल्याला दिली
एफ किती आहे आपल्याकडं 10 आहे, म्हणजे 10 मायनस 1/u. तर u ची किंमत किती आहे आपल्याकडे निगेटिव्ह आहे. पहा किती आहे 1/-25 त्या ठिकाणी आहे. इथे लक्षात मुळात फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या. आता काय फॉर्म्युला आहे, मुळात त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तर त्या ठिकाणी मायनस आहे आणि म्हणून या ठिकाणी प्लस येईल. फॉर्म्युला लिहिताना माझ्याकडून चूक झाली, ते मायनस आहे तर ते आपले प्लस झाले, या ठिकाणी प्लस असेल. आता याच्या पुढे तर किमती ज्या आहेत तर त्या किमतींचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. ही प्लस मायनस काय होईल तर त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी मायनस होईल. = 1/v = 1/10 प्लस मायनस त्या ठिकाणी मायनस असेल आपण 20. आता 1/10 वजा 1/25 म्हणजे काही दोन अपूर्णांक जे आहे तर त्या दोन अपूर्णांकांचा आपल्याला त्या ठिकाणी काही करायची वजाबाकी करायची. ही वजाबाकी कशी करताना सो साधा आहे की छेदांचा गुणाकार छेदस्थानी मी त्या ठिकाणी केला आणि तिरकस गुणाकार करतो. 1/25 तर तो आला 25 मध्ये चिन्ह वजा येईल. 10 किती आलं 10. याला आपलं 1/v. पुढे 1/v = 25 मधून 10 गेले. आता 25 मधून 10 गेले तर किती राहता दिसतात 15 आणि छेद किती आलं 25/10 250. पुन्हा याला भाग जो आहे तर तो भाग तुम्ही त्या ठिकाणी द्या. आता कितीने भाग जाईल, आपण 5 ने भाग देऊ. 5 त्रिक 15, 5 25 आणि हा 0 म्हणजे त्या ठिकाणी 1/v बरोबर किती आलं 3/50 त्या ठिकाणी. येते लक्षात. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी 1/v = किती आलं 3/50. म्हणजे हे जे आहे आता याचं रेसिप्रोकल घेतला म्हणजे व्यस्त त्या ठिकाणी घेतला म्हणजे v काय आता असते आपल्याला 50/3 सेंटीमीटर त्या ठिकाणी. यालाच आपण त्या ठिकाणी भाग द्या. 3 ने भागा. 3 ने जर भागलं तर कितीचा भाग जाता नसतंय तर आपल्या लक्षात येता नसतंय की 3 × 3 5 मधून 3 गेले किती राहिले 2 राहिले. 2 ला झाली 20. पुढे 3 किती झाले 18. 20 मधून 18 गेले खाली राहिले 2. दशांशचिन्ह झाले 20 झाले. पुन्हा 3 × 18 20 मधून 18 गेले खाली राहिले 2. पुन्हा त्या ठिकाणी काय केलं आपण तर 0 त्या ठिकाणी घेतला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 2 दशांशापर्यंत उत्तर जे आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी काढू शकता. हेच मी असं लिहितो. या ठिकाणी मला 1 डेसिमल पर्यंत त्या ठिकाणी उत्तर घ्यायचे तर मी त्या ठिकाणी 16 पॉईंट किती लिहिते या ठिकाणी 6 आहे तर त्या 6 च्या ऐवजी काय मी त्या ठिकाणी 7 आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की व्हीचं अंतर जे आहे तर ते व्हीचं अंतर किती आले 16.7 सेंटीमीटर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला मॅग्निफिकेशन त्या ठिकाणी काढायचे. की मॅग्निफिकेशन जे आहे तर ते मॅग्निफिकेशन काढत असताना काय करायचे की मॅग्निफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी काढायचे. तर मॅग्निफिकेशन काढत असताना आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. काय काय फॉर्म्युले आहेत तर हाईट ऑफ द इमेज लिहितोय मी हाईट ऑफ द इमेज डिवायडेड बाय हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. शॉर्टकट लिहितो मी हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. असा एक फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपण मॅग्निफिकेशनचा त्या ठिकाणी पाहिला. अशाच पद्धतीचा मॅग्निफिकेशनचा दुसरा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे की हाईटच्या ऐवजी काय म्हणतो डिस्टन्स ऑफ द इमेज. डिस्टन्स ऑफ द इमेज डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. अशी दोन्ही असणारे काही फॉर्म्युले जे आहेत तर ते फॉर्म्युले आपण त्या ठिकाणी पाहिले. ज्या ठिकाणी हाईट ऑफ द इमेज डिवायडेड बाय हाईट ऑफ द ऑब्जेक्ट असा जर आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला जर आपण जर पाहिला तर h2 डिवायडेड बाय h1 असा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. h2 डिवायडेड बाय h1 असा फॉर्म्युला आपल्याला लिहिता येईल.
त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ द इमेज डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला जो आहे तर याच्याऐवजी आपल्याला त्या ठिकाणी व्ही अपॉन यू, या ठिकाणी व्ही अपॉन यू असा असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. आता याच्यामध्ये किमती ज्या आहेत तर त्या याच्यामध्ये आपण असणारे जे किमती ज्या आहेत तर त्या किमती मी या ठिकाणी टाकतो. आता याच्यामध्ये जर आपण किमती ज्या आहेत तर त्या किमती जर त्या ठिकाणी टाकल्या तर आपल्याला किंमत जी आहे तर ती किंमत कशाची काढायची, सर्वसाधारणपणे H2 ची किंमत त्या ठिकाणी काढायची. पहा पुन्हा H2 डिवायडेड बाय H1 इज इक्वल टू व्ही अपॉन यू. आपल्याला H2 ची किंमत काढायची आणि म्हणून मी H2 इज इक्वल टू H1 इंटू व्ही अपॉन यू असा फॉर्म्युला मी त्या ठिकाणी लिहितो. आता याच्यामध्ये किमती टाका. H1 जे आहे तर त्या H1 ची किंमत आपण त्या ठिकाणी काढली मगाशी, ती लक्षात ठेवा. पण H1 जे आहे तर त्या H1 ची किंमत त्या ठिकाणी 5 आहे. व्हीची असणारी काही किंमत जी आहे तर व्हीची किंमत सर्वसाधारणपणे मी काय घेणार आहे की 16.67 अशी न घेता मी किती घेतोय की 15 डिवायडेड बाय 3 त्या ठिकाणी घेता येतो. 15 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय यू. तर यूची असणारी काही किंमत जी आहे तर ती यूची किंमत आपल्याला त्या ठिकाणी माहिती की ती त्या ठिकाणी किती होती, -25 त्या ठिकाणी होती, -20. आता हेच मी त्या ठिकाणी लिहिते. पहा कशा पद्धतीने लिहिते ते फक्त तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता 50/3 असं मी त्या ठिकाणी लिहिते येते. त्याचबरोबर गुणिले या ठिकाणी -25 जे आहे तर ते -25 तर त्या ठिकाणी आहेतच आणि ही 5 गुणिले किती आली 5. आता हा भागाकार मी त्या ठिकाणी करतो. 5 × 5 5 × 5 = 25. पुन्हा 5 × 5 5 × 10 = 50. म्हणजे काय येताना दिसतंय तर अंशस्थानी त्या ठिकाणी 10 राहिले आणि छेदस्थानी किती राहिले 3 राहिले आणि याचं वजा चिन्ह मी इथे घेतलं म्हणजे ते किती आलं -10/3. 3 ने 10ला भागा. आपल्या लक्षात येत नसते की 3 त्रिक 9 किती राहिलं 1. पुन्हा 1 0 घेतला 10 झाले म्हणजे असं सर्वसाधारणपणे आपल्याला 3.333 येईल किंवा आपल्याला सर्वसाधारणपणे एकाच दशांशापर्यंत त्या ठिकाणी विचार करायचा आहे तर तोच आपल्याला म्हणता येईल की 3.3 सेंटीमीटर त्या ठिकाणी येईल. H2 जो आहे तर ते H2 किती येताना दिसतोय आपल्याला त्या ठिकाणी 3.3 सेंटीमीटर. म्हणजे सर्वसाधारणपणे हाईट ऑफ द इमेज जी आहे तर ती हाईट ऑफ द इमेज आपल्याला लक्षात येत असते. इथे लिहितो मी पुढे की हाईट ऑफ द इमेज जी आहे तर ती हाईट ऑफ द इमेज आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की हाईट ऑफ द इमेज H2 हाईट ऑफ द इमेज किती आली आपली मायनस आली. इथे मायनस लिहायचं राहिले -3.3 सेंटीमीटर हे हाईट ऑफ द इमेज त्या ठिकाणी असणारं जे काही मायनस साईन जे आहे तर ती इन्व्हर्टेड दाखवतो. म्हणजे ती असणारी काही इमेज जी आहे तर ती इमेज त्या ठिकाणी इन्व्हर्टेड आहे हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. आणि देअरफॉर द इमेज इज रिअल, द इमेज इज रिअल. त्याच्यानंतर काय सांगता येईल आपल्याला मायनस साईन म्हणून आपण त्या ठिकाणी इन्व्हर्टेड म्हणणार आहे. इन्व्हर्टेड. आणि सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी असणारी काही इमेज जी आहे तर ते इमेजचे असणारे काही आकार जो आहे तो आपल्या लक्षात येत नसतो की ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट सर्वसाधारणपणे आपला 5 सेंटीमीटरचा होता. या मात्र इमेज जी आहे तर ती मायनस मध्ये आली त्या म्हणजे त्या ठिकाणी ती स्मॉलर असणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हणणार आपण की स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट. जी काही प्रतिमा आपल्याला मिळाली तर ती मायनस मध्ये मिळाली म्हणजे अतिशय लहान त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून जी काही प्रतिमा जी आहे तर ती प्रतिमा कशी म्हणणार आपण की स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट.